शारीरिक शिक्षण विषयाचा नमस्कार. महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण हा विषयाच्या माध्यमातून त्यांना हक्काचे शारीरिक शिक्षण या माध्यमातून शारीरिक सुदृढता लाभावी या मागणीसाठी आणि जिल्हा परिषद केंद्र स्तरावरती या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षक उपलब्ध व्हावे यासाठी शासन निर्णय दिनांक 2 जानेवारी 2026 रोजीनुसार 4860 पदांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये भरती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम शारीरिक शिक्षण शिक्षक बांधव या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत. मित्रांनो, आता आम्ही चौघही जण बराच वेळापासून मंत्रालयामध्ये जे आपले रणजितसिंह देवल सर आहेत त्यांच्याकडे होतो. अनेकशा गोष्टींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम जे आहे तिथे होण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही चौघांनी हाणून पाडलेला आहे. कारण त्यांना वाटलं आपण बीएड संघटनेचे आहोत की काय, मग तुम्ही पदाधिकारी पॉलिटिकल आहात का, या गोष्टीपासून त्यांनी सुरुवात केली. कारण हे लोक आपल्याला प्रेशराईज करत होते. त्यांना आम्ही ज्यावेळेस सांगितलं की सर आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचे नाहीये, आम्ही स्टेट नॅशनल ॲथलीट्स आहोत, सर्व प्लेयर आहोत, बीपीएड एमपीएड नेटसेट पीएचडी करून आलेलो आहोत, आम्ही आमच्या हक्कासाठी इथे जे आहेत आमच्या हक्काच्या जागा मिळाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्याकडे काही मिनिट्स जे आहेत पाटोळे सरांनी मागितले, त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला नकार दिलेला. कारण त्यांना काय आमची एक रिक्वेस्ट जी होती त्या रिक्वेस्टमध्ये आपण एकच म्हटलेलं आहे की ज्या केंद्र स्तरावरती ज्या जागा आहेत त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं की त्या जागा आम्ही काढलेल्या आहेत, तुम्ही आमच्यापर्यंत आलेले नव्हते. उत्तर काय होतं, त्या जागा आम्ही काढलेल्या आहेत. याचा अर्थ काय होतो, आम्हाला ज्यावेळेस, कारण त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, आनंदाची गोष्ट अशी की त्या गाईडलाईन्स बनवत आहे पण त्यांनी आपल्याला टाइम पिरियड दिलेला नाहीये की केंद्र स्तरावरती. मात्र दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की ज्या आपल्या ज्या जागा आहेत संच मान्यतेनुसार त्या मात्र त्या लवकरात लवकर भरण्याचं त्यांनी एक टेंटेटिव्हली पण कुठलंही लेखी आश्वासन दिलं नाही. आपल्याला लेखी आश्वासन पाहिजे. उद्या स्वतः आपण सर्वांनी आज ज्या गोष्टी घडल्या ह्या 3-4 गोष्टी घडलेल्या आहेत, आपण उद्या स्वतः मंत्री महोदय जे आहेत सन्माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब त्यांचे ओएसडी यांच्याशी सुद्धा पूर्ण पत्रव्यवहार जो होता तो दाखवला. त्यांनी सांगितलं की साहेब आहेत. त्यामुळे कुठेतरी उद्याचा जो दिवस आहे तो आपण सर्वांनी एक आनंदाने एक पॉझिटिव्ह गोष्टीने जे सुरुवात आपण केलेली आहे त्याचा शेवट सुद्धा जर उद्या आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टीने झाल्यास आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये आनंद येणार आहे. आमची फक्त एकच रिक्वेस्ट होती की आम्हाला तुम्ही रिटर्न मध्ये द्या. पटोळे सरांचं सर्वात महत्वाचं त्याच गोष्टीवरती होतं की आम्हाला रिटर्न मध्ये नाही दिलेलं त्यांनी. म्हणजे प्रेशराईज कसे करतात हे आज आम्ही बघितलं, पण सर्व प्रयत्न आम्ही ते हाणून पाडलेले आहेत. उद्या आपण सर्वांनी एक परत नव्या उमेदीने आपले जेवढेही मित्र आहेत, जेवढे पण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, जेवढे मंत्री महोदय आहेत, जेवढे ओळखीचे लोक आहेत त्यांना इथपर्यंत आणण्याची एक जबाबदारी घ्या. जर आपण प्रेशराईज केलं नाही तर हे लोक परत आपल्याला काय करतील, टाळत जातील. त्यांना आम्ही हात जोडून विनंती केली की सर पवित्र पोर्टलला सुद्धा ज्या जागा आहेत त्या पहिल्याच टप्प्यामध्ये आमच्या या भरण्यात याव्या, ही एक आमची विनंती आहे. आणि केंद्रावरच्या ज्या जागा आहेत गाईडलाईन्स जोपर्यंत बनत नाही, आता गाईडलाईन्स बनवायला किती वर्ष लागतात हे पण आम्ही सांगितलं की सर स्वतः होते बरोबर की सर 2007 पासून भरती नाही, आमचं वय निघून चाललंय. अनुत्तरित त्याचं वय होतं, आपलं उत्तर होतं त्याच्यामध्ये. आपण पुनश्च एकदा उद्या सकाळी 9 वाजता येणार आहोत. उद्या परत मंत्री महोदयांबरोबर भेटून, कारण आपला मुख्य उद्देश काय आहे, ज्या केंद्रावरच्या ज्या आपल्या हक्काच्या जागा आहेत त्या हक्काच्या जागा जोपर्यंत आपल्या भरल्या जात नाही तोपर्यंत हा लढा आपण बंद करू शकत नाही. आपल्याला संच मान्यतेनुसार आपले पद तर आहे, ते हक्काचे पद आहे जेवढे शाळेमध्ये आहेत. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे पद म्हणजे काय की शेवटी कुठंतरी काहीतरी आपण काही गोष्टी स्पष्ट बोलू शकत नाही. कारण अनेक पॉलिटिकल लोकांच्या ह्या शाळा आहेत, खासगी अनुदानित शाळा आहेत. शेवटी संच मान्यतेनुसार ते जर पहिले पद भरले गेले, तुम्ही बघा मी 2 गोष्टी कायम सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, केंद्र स्तरावरती फुकट जागा आहे हे तर सर्वांना मान्य आहे, पण त्याच्या मागे पॉलिटिकल जो इश्यू जो असेल, कारण तुम्हाला जर फुकटमध्ये नोकरी मिळाली, चांगले मुलं जर केंद्र स्तरावर गेले
तर या ज्या खासगी अनुदानित शाळेचे जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे क्रीडा शिक्षक मिळणार नाही, शारीरिक शिक्षक मिळणार नाही. आपल्याला ती पण भीती आहे. उद्या आपण सन्माननीय मंत्री महोदय यांचे जे OSD आहेत, योगेश सोनवणे सर आहेत, यांच्याशी स्वतः मी फोनवरती बोललो. सरांनाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की सर, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी भेट घडवून आणण्याचा तुमचा जे काही शिष्टमंडळ असेल आपलं, त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आजच्या या सर्व घडामोडी आहेत. यानंतर सन्माननीय अध्यक्ष आणि युवा समितीच्या वतीने आज आपण खूप आनंदामध्ये, जोशामध्ये होतो. तसंच उद्याही राहायचं आहे. उद्या आपण पुढची दिशा जी आहे ती ठरवणार आहोत. कारण जर तर वरती आपण थांबून चालणार नाहीये. आपल्या सर्वांमध्ये जो जोश आहे तो पहिल्यासारखाच पाहिजे. आपल्यामध्ये युवा शक्तीचा. एका चुकीच्या निर्णयामुळे तुमची जर का नोकरी हुकत असेल तर याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. बाकी सर्व आम्ही बघू. तेच हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची नोकरी गमवावी लागलेली आहे, कारण त्यामध्ये त्यांचं आपले बर्गे सर, आम्ही चौघेजण त्या मीटिंगसाठी होतो. त्याच वेळी रूपरेषा ठरली होती की 15 मार्चच्या GR नुसार संच मान्यतेच्या जागा येणार. त्यानंतर जो लढा लढत गेलो आपण, ते आता एवढं सांगण्यात आनंद होतो की इतिहासातलं हे दुसरं आंदोलन ठरलंय. का म्हणतोय दुसरं आंदोलन ठरलं? एक आपलं ताशिके तत्वासाठी आंदोलन झालं होतं. दुसरं हे आंदोलन होतंय की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित होतोय. याबद्दल मी संपूर्ण अभियोगता क्रीडा अभियोगतांचे मी आभार मानतो की आमच्या संघटनेच्या आव्हानाला साथ देऊन आपण इथं स्वतःच्या भाकरीसाठी इथं उपस्थित राहिला. कारण का D.Ed. B.Edच्या विद्यार्थी संख्या 1,76,000 इतकी आहे. आपण मोजकेच 3,000 आहे, पण आपण 300च्या संख्येने इथं उपस्थित राहिलो. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण विजय मिळवूनच घरी जाऊ एवढी ग्वाही आपणास देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूचना आहेत त्या असताना आमची ही युवा संघटना त्या ठिकाणी या सगळ्या मागण्यासाठी ही